लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जयंतने आता माधवची त्याच्या घरामध्ये शेफ म्हणून निवड केलेली असते. त्याला ठीक 9 वाजताचा टायमिंग दिलेला असतो. त्याप्रमाणे माधव बरोबर 9 वाजता जान्हवीच्या घरी आलेला असतो. आल्याबरोबर तो जान्हवीला हात मिळवतो आणि गुड मॉर्निंग असं म्हणतो. त्यानंतर जान्हवीसुद्धा त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते. पुढे ती म्हणते की डॉक्टर माधव, तुम्ही अगदी देवासारखे माझ्या मदतीला धावून आलेला आहात. त्याच्यामुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे. मागणं जयंत पायऱ्या उतरत असतो आणि त्याने हे सगळं ऐकलेलं असतं. आपल्याला असं जरी वाटत असलं की जयंतची दृष्टी गेलेली आहे, पण जयंतचा सिक्स्थ सेन्स खूप चांगला असतो. त्याच्यामुळे त्याला सगळं जाणवत असतं आणि त्याला सगळं दिसतसुद्धा असतं. त्यानंतर जयंत हे सगळं पाहतोय आणि तो पुढे येतोय. त्याला पुढे आलेलं बघून जान्हवी प्रचंड घाबरते आहे आणि माधवसुद्धा प्रचंड घाबरलेला असतो. त्यानंतर आता जयंतने डॉक्टर माधवची कॉलर पकडून त्याच्यावर हात उचललेला आहे. त्याला तो लाथाबुक्यांनी मारहाणसुद्धा करत आहे. परंतु डॉक्टर माधव हे सगळं जान्हवीकडे बघून सहन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयंतचा हा वरचेवर बिथरलेला स्वभाव हा माधवला माहिती असतो. त्यालाच तर बरं करायला डॉक्टर माधव हा शेफ बनून जान्हवीच्या घरी राहायला आलेला असतो. इकडे गाडे पाटलांच्या घरी गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमामध्ये भावनाला आता पूजेला बसण्याचा मान मिळालेला असतो आणि तेच नीलांबरीला आणि आजीला नको आहे. त्याच्यामुळे नीलांबरी आता पाळण्याचे स्क्रू ढिले करून या कार्यक्रमामध्ये खतरनाक कांड आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि भावनाला या पूजेला बसता येऊ नये, पूजेमध्ये विघ्न यावं, हेच तर नीलांबरीला आणि आजीला हवं आहे. काय नीलांबरी आणि आजी त्यांच्या या वाईट आणि घाणेरड्या विचारांमध्ये यशस्वी होणार का भावनाच्या हस्तेच कृष्ण जन्माष्टमीची पूजा होणार, हे बघणं खूप रंजक ठरेल.